आज आलो आम्ही चिकोळी डॅमला. त्या दिवशी आम्हाला रील काढायला भेटले नव्हते, पण आज आम्ही काही करून रील काढून जाणार आहे. येस. बघू आता आम्हाला रील भेटतात का नाही. पाऊस थोडा थोडा पडतोय. पाऊस घाण नको करायला आता पावसाने. आता आमचा मलंगड फा होऊन जाईल. लास्ट टाइम मलंगडला ड्रोन घेऊन गेलो. ड्रोन डिक्कीतच ठेवलेला आम्ही, कारण की पाऊस होता. बाय ऑफ रोडिंग. मागचा व्ह्यू बघा खतरनाक. याच्यासाठी आलेलो आम्ही लोक. व्ह्यू चांगला. पुढचा व्ह्यू तुम्हाला एकदम ड्रोननी दाखव. एक नंबर दिसतोय, म्हणजे एक नंबर. पहिले तर आम्ही लोक दुपारी आलोय, पण दुपार असून वाटत नाही अशी. नाईस वाटतंय सगळं. नाईस, सुंदर वाटतंय सगळं. आज आमच्या ड्रोनचं आम्ही टेस्टिंग करणार आहे. एकदम जोरात विंड सुटलेली आहे. आम्ही लोक इकडे शूट करायला आलोय. अजून एक माणूस आहे, तो काय माहिती काय माहिती बघा काय चालू आहे. काय सर ते बघा पोज पोज हा प्यार पोज पोज बघा काय शॉट भेटला ना भाई. एक नंबर शॉट भेटला. हवा बघू शकता तुम्ही. ऑटोमॅटिक उडते. ड्रोन ऑटो ऑटोमॅटिक उडते विदाउट बटन. एवढी हवा येते. तर आम्ही रेस फिल्म आम्ही इकडून शॉट घेतला मस्त. आता तुम्हाला आम्ही दाखवू पुढे. आता आम्ही चाललोय कुठेतरी चाललोय, काय माहिती. एक्सप्लोर करतोय, फक्त इकडे तिकडे बघतोय काय चांगलं दिसतंय. कारण की आमची बॅटरी संपून गेलेली आहे. पण मी फुल चार्ज केला कडून, पण काय माहिती तो चार्ज केला 1 महिने आधी. हा 3-4 दिवसाआधी चार्ज केलेला, म्हणून प्रॉब्लेम झाला. अरे इकडे किती लोक आहेत पाण्यात खूप लोक आहेत इकडे. आपल्याला पोहता येत नाही. आम्हाला तर पोहता पण डुबता येतं. एक रास्ता मिल गया है. पार करने के लिए नीचे रास्ता बारिश लेकर आने की गलती बिल्कुल मत करना, वरना डूब जाओगे. वरना कौन पानी और कौन आप समझ लीजिए. वाटर लेवल अपनी हाइट से बहुत ज़्यादा ऊपर रहेगा. इधर से अपन को उधर आना पड़ेगा. उड़ी मारना पड़ेगा भाई. और इस प्रकार हम लोग फिर से आके फंस गए. भाई केवल रहेगा ना तो कटक जाएंगे. अरे नहीं भाई, नहीं जा सकते. ये सब बैकवर्ड आता वापस पे आना है. इधर थोड़ी मारने का रिश्ता भी मिलेगा. हा बघा व्ह्यू किती मस्त आहे तिकडचा व्ह्यू किती मस्त आहे बघा. हे लोक उभं राहून आता तिकडे ट्राय करतात आहे की कसं जायचं. काय माहिती काय करतात ते समजत नाही. फिगर आउट करतायत. आम्हाला हे पार करायचं आहे. पाणी आहे, सगळं पाणी आहे. फिगर आउट करतायत. मला असं वाटतंय की मी इकडून उडी मारू शकतो. एवढंच आहे. अगर हम 20 की स्पीड से इधर से जंप मारेंगे तो हम लोग पार कर सकते हैं. उडी मारू शकतो आपण तसं तर. मारू शकतो. एवढं काय नाही त्याच्यात. पण रस्ता कसा भेटला तुम्हाला? रस्ता कसा भेटला पण तुम्हाला? रस्ता कसा भेटला ते सांग पहिलं. तिकडून काही लोक चालत जात होते. कुठून? इकडून. ठीक आहे, आम्ही आता तिकडून जाऊ. बाय. जंप मारायची प्लॅनिंग चालू झालेली आहे अशी इकडे. अथर्व यादव इकडे आता उडी मारणार आहेत रिस्क घेऊन. काय सटकला ना. नाही सटकेगा. काय कारण आहे का. अथर्व यादवने इकडे उडी मारलेली आहे. ड्रोन इकडे सेफ काय. अरे बाय, ड्रोन सेफ झालेला आहे. मी पण येतोय आता. भाई साहब अशा प्रकारे पहिला गड. मग मी लटकलो कसा?
तू त्याच्यावर पाय दिला त्याच्यावर पाय दिला ओढल्यावरती ओढल्यावर. ओढल्यावरती पाय नव्हता द्यायचा म्हणजे मी पण सटकलेलो थोडासा. आणि आम्ही थोडासा श्वास घेतला आधी हा, चला आम्ही जातोय असा आला असा हा चला मी जातोय नाही उडी मारायच्या पहिलेच मी सटकली. हा उभी बाय. उडी बाई, नशीब मारल्यानंतर डोक्या नाही. विकायला लागलं. पाण्यात पडलो मी. पण आता मी नॉर्मल रस्त्याने चालत चालत जातोय, आरामात जातोय, पडणार नाही मी आता परत. माझी चान्स मोबाईल येऊन टाका. माझी मी ओला आहे ना म्हणून मी सटकून जाणार. इथून ये इथून हा तिथे पाय ठेवा तिथे पाय ठेवा हा बघा असं समोर खड्डा दिसतोय ना समोर वरती रे वरती समोर हा तो हा हा हा. आणि लोळ डायरेक्ट पकड. परत नको पडवा भाई. येस हमने करते. माझ्या पायाला पण लागला आहे. चिकळी गावाचं देवस्थान आहे आणि आत्ता वाजलेले 3. गरिबांची घडी आहे ती नाही ती श्रीमंतांची घडी आहे ती अशा इनविजिबल आहे. नॉर्मल लोकांना दिसत नाही ती फक्त माझी कस्टमाइज मिस्टर इंडिया घडी. मलाच टाइम दिसतो तो मिस्टर इंडियाची गाडी आहे. आता आम्ही प्लॅन करतो घरी जायचा कारण की पहिली 9 वाजता झाली आहे पूर्ण ऊन पडलंय पण हा भाई चड्डी आतपासून चड्डी सगळं भिजलाय. अशा प्रकारे हा पडलेली जागा इथून दिसते. एवढासाच गॅप आहे. छोटासा गॅप आहे पण कॉन्फिडन्स मध्ये उडी मारली एकदम डायरेक्ट भाई. चलो अभी मेरी चान्स मेरी झुपू पहिला हादरा डायरेक्ट जामून येत आहे. चला तर अशा प्रकारे आम्ही आता निघतोय. परत उडी मारणार आहे आम्ही कारण की नाही, आता पहिली चालत उडी चालत. सक्सेसफुल नाही झाली म्हणून आता सेकंड उडी आम्ही परत ट्राय करणार आहे. किधर क्या भारी वाटतं रे तिकडे. ओके अच्छा दिख रहा है वो अंदर जाते हैं ना भाई. हो काय दिसतंय बघ हे बघ. किती वाटतं इकडे. जाने का बीच वापस हाँ. उधर नहीं जाने का नाही नाही बस पक्का क्योंकि उधर मेरे को बहुत जाने का गंदा मन कर रहा है फियर ऑफ स्नेक्स है मुझे. फियर ऑफ स्नेक्स. उधर जाने का मुझे अरे किधर स्नेक दिख रहा है तेरे को इधर स्नेक दिखते नहीं है भाई. उधर अरे उधर मेरे को जाने का मन बसने कर के रहा है बाद समझ में आता है कि वो स्नेक था. समझा ना. पता चला इसके डस गया फिर से. हाँ भाई मैं पता नहीं मेरा क्या पहिला chance हादरा आणि दुसरा चावा. है. चलो भाई घर पे जाते हैं. डर लगता है मुझको. आता आम्ही निघालो इकडून चालत जाणार आहे. पण आम्ही अतांगला पकडून नेणार आहे आता कारण की अतांग पडलेला होता मगाशी. कितने बारी है एक्नॉलेज करेंगे क्या पता उस बात चला आता आपण जाऊया. चला जाऊया आपण. चला आता जाऊया आपण. चला आता जाऊया आपण. अरे कशाला. आम्ही इकडून आलेलो जिकडे मी पडलो. नॉर्मल रस्त्याने जाणार आहे कारण की खूप आमची मस्ती आमच्या अंगाची आली. आता आमची जिरली. तिकडून जायचं नाही. अभी तू रास्ता मत सजेस्ट कर. तू सिर्फ व्हिडिओ ही सजेस्ट कर. इकडे आपण शूट नाही करू शकणार लोक बसलेत तर. आणि मैं पाणी 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 मागितलेलं आहे. चाललो आता आम्ही घरी नॉर्मल पडून रस्ते. झाल्यावर आम्ही घरी चाललोय आणि आम्ही पडल्यावर आता घरी चाललोय कारण की आमची चड्डी ओली झाली. आता संध्याकाळचा आमचा अजून एक प्लॅन आहे. बघू आज जेवढे रील्स तेवढे आपण जास्त रील शूट केले का आज. शॉर्ट्स आपण जे डिसाईड केलेले ते नाही केले. ते नाही केले आपण. काय डिसाइड केलं तो एक असा घ्यायचा होता ना पण रोलच टेबल राहत होता. हा. तर आता आम्ही घरी आलो होतो जेवायला. आम्ही खूप थकलो होतो. आम्हाला खूप भूक लागली. आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही लोकांनी खाल्लं. आम्ही लोकांनी थोडा आराम केला. आम्ही लोकांनी थोडा आराम केला. ड्रोनची बॅटरी चार्ज केली आणि आम्हाला नंतर आठवलं की आम्ही ब्लॉग तर कंटिन्यू केलाच नाहीये. हे आम्हाला हर ब्लॉग मध्ये होतं कारण की आम्ही नवीन आहे. प्रोफेशनल ब्लॉगर नाहीत. आम्ही बिगनर आहोत म्हणून आमचं होत राहतं. आता आम्ही चाललोय नेक्स्ट स्पॉटला. आमचं Yes. हत्यार मागे लटकवलेलं बघा.
लटकवले. आम्ही प्रिपेअर झालोय एक नवीन जंगसाठी. मी हिल पण झालोय, मी रिवाईव्ह केले, या लोकांनी मला रिवाईव्ह केले. आता आम्ही परत जाऊ आणि आता आम्ही नवीन नवीन जागेवर जाऊ आता. तर यांनी ती जागा नाही बघितली कधीच. यांनी ती जागा कधीच बघितली नाहीये. तिकडे जाऊनच करू. यांनी ती जागा कधीच बघितली नाहीये. आता ते जातील, ते बघतील. अबे तू बीच में मत बोलना, चालू है ना, कितने बार काटूंगा मैं गधे के पिल्ले. हे पहिले कधी गेले नाही त्या जागेवरती. नॉर्मलच जागा आहे, जास्त काय खतरनाक, पण तरी लांब ठिकाणी गेलोय. ते फक्त लांब गेले, ते जवळ जवळ नाही फिरले. उनका सोची ऊपर. तर आता आम्ही जवळच्या जागेवरती जवळ जागेवरती जातोय. आणि आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटू. गाडीवरचे शॉट नाही काढणार कारण की थकलो, मी पडलेलो म्हणून मी गाडीवर शॉट नाही काढणार. बाय बाय. आलोय आम्ही लोक आता इकडे. व्ह्यू तुम्हाला आता मी दाखवणार नाही, व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवतो. नाही, थँक्यू तुम्ही जा सेफ. पोचलोय आम्ही ऑलमोस्ट आता इकडे. माझ्या मागे तुम्ही सनसेट बघू शकता. म्हणजे अजून तर सनसेट होत नाही आहे, म्हणजे झाला नाही आहे, पण लवकरच होईल. आणि तो व्हिडिओमध्ये आम्ही रेकॉर्ड करण्यासाठीच आलेलो आहोत स्पेशली. आम्ही लोक चांगले जागा बघून चाललो आहे आता तिकडे, म्हणजे चांगलं रेकॉर्डिंग होईल, चांगला व्ह्यू भेटेल. तसं तर इकडे पाणी जास्त भरलं आहे. तुम्हाला ऑलमोस्ट समजलं असेल की आता आम्ही कुठे आलो आहे. आता बिग रिव्हील करू ड्रोन शॉटने. झालंय आता काहीतरी झालंय, खतरनाक काहीतरी झालंय. ते तुम्हाला जिजू ते तुम्हाला जिजू सांगतील. इथे बघा ना, पण इथे बघा. ये देख इसका मुंह देख भाई, मर गए. ये दिखा जे लास्ट सेकंड मध्ये परत बॅटरी एवढी घाण फाटलेली ना. हा सांगेल जास्त म्हणजे माझी पटेली. मी सांगतो. तर आम्ही काय केलं, टाइम लॅपच्या चक्कर मध्ये त्याला वरती उडवला. पाण्याच्या वरती. पाणी दाखव. इकडे सगळं मध्ये होता आणि तो उडतोय कंटिन्युअसली उडतोय. 11 सेकंड 4 वेळा 15 सेकंदात 4 वेळा कन्फर्मेशन दिला. आम्ही घेऊन रिटर्न. पण तो बोलला ना येऊन जाईल. त्याने आम्हाला दाखवलं असं ड्रोन मध्ये की बघ 4 मिनिटात रिटर्न येईल आणि 5 मिनिटात बॅटरी डिप्लॉय होऊन तो बंद होऊन जाईल. तर तो बोलला ठीक आहे आपण त्या 1 मिनिटापर्यंत वेट करू. तर 1 मिनिटापर्यंत आम्ही वेट केला आणि आम्ही कॅन्सल केलं. म्हणजे रिटर्न टू होम आम्ही कन्फर्म केलं, पण रिटर्न टू होम नव्हतं, ते डायरेक्ट लँडिंग तो कुठे जात नव्हता, डायरेक्ट खाली. आणि ती लँडिंग डायरेक्ट पाण्यात होती. डायरेक्ट फाटलेली आम्ही होप सोडून दिली. हे दोघं आमचा देवता रडत बसलेले, असे खाली बसून घेतलेले लोक रडत होते असे येण्यासारखे की धगधग. दोघांचा बीपी वाढलेला होता. आणि आता आम्हाला वाटलं की गेला आता पाण्यात. आणि मला तर पहिले विचार आला की भाई EMI संपला नाही अजून. दुसरा EMI गेलाय, EMI संपला नाही अजून, काय दुसराच गेलाय. हे लोक धगधग व्हायला लागले. बहिणी पुढचं नंतर मग फक्त मी विचार केला पुढचं दाबून बघतो बस. जिजू आज नंतर परत नथिंग स्पेशल. पण एक गोष्ट आहे, मी माझा कमबॅक केलेला आहे. मी या व्हिडिओचा पहिल्या ब्लॉग मध्ये हागला, दुसऱ्या ब्लॉग मध्ये हागणारा वाचवला. मी माझा कमबॅक केलेला आहे या ब्लॉग मध्ये. आणि या माणसावरती कधी ट्रस्ट करायचं नाही हे पण आपल्याला या ब्लॉग मधून कळालेलं आहे. नाही भाई, ट्रस्ट एका गानमुळे काय बाकी. 1 लाखाचा पूर्ण वर्थ होता, याच्यावरती ट्रस्ट ठेवायचा.
बॅटरी नाहीये मला वाटतं जास्त. 1 लाख नाही गेले बाई. असते त्याच्यावर चाललं असतं 1 लाख गेले असते. भाई साहब, अरे धगधग होत धगधग तर झालेली. तो पाण्यात गेला असता ना तर वेगळा कंटेंट बनला असता. दोघांचा मी व्हिडिओ काढला असता की ते लोक गेलेत, संपले. नसता बनला. शुभ बोलो. शुभ शुभ अरे तर याला काय तिकडे दाखवताय तरी पण की भाई 4 मिनिटात संपेल, पूर्ण संपेल आणि फक्त 54 सेकंड तो उडू शकतो. फक्त 54 जो होता सेकंड. आजचे गेले होता तरी पण भाऊ थांबत नाही, बोलतो शॉट घेऊ ना, 1 सेकंडचा शॉट घेऊ ना, 1 सेकंडचा. सेकंदाची फाटली ना. 43 आहे. दोघं लोक रडायला लागलेले, ऑलमोस्ट रडायला लागलेले. ड्रोन गेला असता ना खाली तर यांच्या अश्रूंनी अजून भरलं असतं इकडचं सगळं. मी रडली होती माझी फाटलेली बाई. हार्ट अटॅक, ऑलमोस्ट हार्ट अटॅक. हार्ट अटॅक ना आलेला. माझ्या डोळ्यात असा आसरू असा आलाच होता की ह्याने पुढचं बटन दाबलं, मग तो परत आतमध्ये गेला. रिटर्न टू होम. रिटर्न टू होम झाला तो. नाही तर मला landing माझ्या करणार होता. पुढच्या 20 वर्षाची सॅलरी जाताना दिसत होती. मग नंतर ती परत अशी आतमध्ये गेली. हे नाही वाचवले, हिला पप्पी. मी तर मारला नसता पण घरी जाऊन जाम मार खाल्ला असता. हा भाई, हा. हे फक्त ब्लॉग मध्ये होतं. आम्ही याला घरात घेतलंच नसतं. पहिली गोष्ट याला सांगितलं तू काहीतरी कर आणि ड्रोन वापस आणून दे फक्त. नाही मी माझ्या घरी मी त्याला माझ्या घरी घेऊन गेलो असतो. हा, मग तिकडे जाऊन आणि मारला तिकडं अजून नुकसान केलं असतं पट्ट्याने याने. मारला असता, पट्ट्याने. याने अजून काहीतरी नुकसान केलं असतं. असतं. बांधून मारला असतं. आता हे लोक थोडं शांत बसतील, थोडं बीपी त्यांचं नॉर्मल होत देतील आणि मग परत शॉट घेतील. मैं पानी में कूदने को तैयार था. मैं सच में सोच रहा था फायर मैं भी वही सोच रहा था कि अभी पानी में गए हैं तो कैसे निकालेंगे मैं अपन. कूद जाऊँ ऐसा लग रहा था मेरे को तो. ड्रोन इसके मैं भी मर जाता हूँ. कैसे ना कैसे लेके मैं पानी में कूदूं क्या. नहीं भाई नहीं, इतना रिस्क नहीं लेने का. इतना तू चला जाता तो फिर वापस थोडी ऑर्डर कर सकते थे. ट्रायपॉड घे ना. ठीक आहे. ऑर्डर वापस नहीं कर सकते भाई. कंटेंट मस्त म्हणतोय पण आजच्या दिवसात खतरनाक चालू आता. मजा आली भाई. रिॲक्शन मी तर डोळे दाखवून घेतलेले. माझ्याकडून तर बघितल्याच नसतं गेलं माझ्याकडून ड्रोन पाण्यात जाताना. पण खतरनाक काम केलं ना भाई. खतरनाक मजा आली, खतरनाक मजा आली. पण कंटेंट आजचा ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला जितकं फील असेल होत ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही लोकांनी फील केलंय, म्हणून आम्हाला चांगलं वाटतंय. आता इकडे परत सुरुवात झालेली आहे नवीन. नाही जी आता आमची फाटलेली होती ती आता आमची शांत झालेली. आता आम्ही लायकीत जो 500 मीटर वरती होता ना आकाशात, आम्ही पण तिथेच पोहोचलो असतो. वर होता तर चाललं असतं पण तो पाण्याच्या वर होता ना. पाण्याच्या प्रॉब्लेम होता. नॉर्मली पटकन पडला असता, मी कॅच ट्राय केला असता. त्याचा हात वाकडा झाला असता, चालला असता, पण तो पाण्यात डुबला असं नसतं चालला. पाण्यात डुबला असं तर सगळं गेला. बंद कर. ठीक आहे. आता आम्ही कंटिन्यू करतो. रील्स कंटिन्यू करतो. तो याच लेवलवर उडेल आता, याच लेवलवर. आमच्या डोळ्याच्या लेवलवर उडेल. कुठे गेला तो? अरे आमच्या डोळ्याच्या लेवलवर उडेल. हा आता याच. अरे कुठे याच्या आयला. हा हे बघा इकडे. आता तो याच लेवल वरती उडणार आहे, याच्यावरती नाही जाणार तो, कारण की औकात अभी हम लोग को हमारी औकात समझ में आ गई है. इसका मस्ती रुकना नहीं है, इसका मस्ती नहीं रुक रहा है, ये खत्म होके ही मारेगा. ठीक आहे. आता आम्ही रील शूट करतो. बाय बाय. चॅनल नाही बंद करते ते भाई. आता आम्ही लोकांनी भरपूर शॉट घेतले. भरपूर शॉर्ट सकाळी पण भरपूर शॉट घेतलेले. आता पण भरपूर शॉट लागता लागता वाचलाय. आता त्या शॉर्ट लागला असता ना. शॉर्टची रील बनली तर बनली, ती आम्ही घरी जाऊन एडिट करू. आता आम्ही चाललोय अजून एक लोकेशन बघू, तिथे आता मी सजेस्ट केलेले. अजून एक आहे आपल्याकडे. अजून जर चांगले आपल्याकडे videos खूप भेटले. जागा आहे भाई. तुम्हाला जर काय करायचं असेल कॉन्टॅक्ट करा मला. माझा नंबर मी टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये. फुल ऑन. तर आता आम्ही इकडून निघतोय. मास रिपोर्ट आम्ही आता इकडून निघतोय आणि आम्ही जाऊ दुसऱ्या लोकेशनला. बाय बाय. बाय बाय. चलो बाय. अबे तो सूख गया है वाटर. अरे मेरे को जितना कोई कुछ नहीं बोलेगा ना, उतना मेरे खुद को बोलेगा. अरे नहीं बोलने का. इसके लिए मैं बोल रहा था कि अच्छा हो गया वो मेरे हाथ में नहीं है. बोलता है. खुद को ज्यादा गिल्ट आता है सच्ची में. नहीं वो तो वो एग्री हाँ करता वही. है. मैं मैं वैसे दूसरे का नुकसान करता है. मैं सोच ही नहीं पाता था कि मेरे वजह से 1 लाख डूब गए. वो भी लिटरली डूब गए भाई, लिटरली. इसलिए मैं तो सच्ची में, मेरे को स्विमिंग नहीं आता, माँ कसम. मैं सोच रहा था कि मैं कूद जाता हूँ, कुछ ना कुछ करके हाथ पैर मार के ड्रोन तो वापस लेके आऊँ. नहीं आया तो उधर आकर ड्रोन फेंक दूंगा भयंकर जमीन पे, मैं खुद डूब जाऊंगा. नहीं भाई. वो क्या उसको फिर सुखाने रखते थे, वो तो बिगड़ ही जाता था पानी में जाते ही. फटे तो फटे, नवा भी ना घटे. आता आम्ही आलोय इकडे पेरिगोला. आता आम्ही आलोय
पेरीगोला. परत ड्रोन उडवतोय आम्ही. परत ड्रोन सोबत मस्ती थांबणार नाही, कारण की जोपर्यंत आमचे अजून फाटले पूर्णपर्यंत हम लोग तो अभी तक जिवंत आहे आमच्या हातात ते म्हणून आमची फाटली नाही. ज्या दिवशी तो मरून आमच्या हातात असेल असा दिवस कधीच नाही. कधीच नाही होणार ना. वुड कारण की आम्हाला आता टच वुड पूर्ण कळलंय. टच वुड उडतो कारण की आता आम्हाला पूर्ण कळलंय. ठीक आहे वुडी तो टच वुड आता आम्हाला पूर्ण टच किया कळलंय. पैर से टच किया वो भी. आता आम्हाला पूर्ण कळलंय त्याचं. पूर्ण बोलतात ना हिस्ट्री पूर्ण पूर्ण कळली history आता आता. ड्रोनची. सिस्टम आज सगळी कुंडली कळाली आता आम्हाला त्यांची, म्हणजे आमची कुंडली निघाली असती नाही तर बाहेर. उधर का नाही का नाही इधर से उडा. इकडून काय थोडं पाणी नाही इकडे आसपास कुठे. पेरीगोला आलोय आम्ही लोक क्यों नाही आता. उडा रहा? आणि परत जे आम्ही आता ड्रोन शॉट्स घेणार आहेत, नुसतं ड्रोन रील्स 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 कंटिन्युअसली रील्स, कंटिन्युअसली कंटेंट थांबला नाही पाहिजे. काय पण होते मला लागले ड्रोनसोबत सीन झाला आहे. अजून काय काय माहीत नाही, पण कंटेंट थांबत नाही, कंटेंट चालूच आहे. ठीक आहे, आता तुम्ही ड्रोन शॉट बघा पेरीगोचे. आम्ही चाललोय एकाला मदत करायला. रेस्क्यू मिशन, मदतची गरज आहे. रेस्क्यू ऑपरेशन चालू झालेलं आहे आमचं. बघू आता. आणि जायला जागा आहे का आपल्याला तिकडे? तिकडे जाऊ कशा तरी, पण फक्त आम्ही ह्या वेळेस पडणार नाहीये. हा आमचा पहिला रूल आहे. आधी पण नव्हतं पडलं तू तुझं सांग. हा म्हणजे मी पडणार नाहीये. अरे थांबा, अरे देवा. अबे यार. हे बघा तिकडे कोणाची तरी गाडी अडकली आहे आणि हेल्प करण्यासाठी फक्त एक लेडीज आहे आणि ते लोक अडकलेले आहेत आणि आजूबाजूला कोणीच नाही आहे. म्हणून आम्ही स्वतः विचार केला की आम्ही त्यांना जाऊन रेस्क्यू करू. मी स्पायडरमॅन आहे. ते ग्रीन टी शर्टमध्ये जे आहेत ते ग्रीन शर्टमध्ये ते हल्क आहेत. अजून हा व्हाईटवाला ब्लॅक विडो. आणि आता आम्ही जाऊन त्यांना हेल्प करू, पूर्ण प्रयत्न करू आम्ही हेल्प करायचा त्यांना. आम्ही लोकांनी त्यांना लांबूनच स्पॉट केला आणि आता आम्ही त्यांना हेल्प करायला जातोय. फक्त एक मेजर समजू नका की आम्ही व्लॉगसाठी करतोय, पण कंटेंट जिधर से निकल रहा है. हां, असं समजू नका की आम्ही व्लॉगसाठी करतोय पण कंटेंट निघतो तर आम्ही कंटेंट काढू. सिम्पल गोष्ट. बाय. तू काय ब्लॉग काढते झाले आपला ब्लॉग परत पाणी आहे इकडे पुढे. ते लोक कसे जाणार आहेत काय माहिती. अरे देवा. तिथून नाही काढू शकत आपण. गाड़ी परीक्षा ली अपनी. गाड़ी छोड़ के भागना पड़ता था उसको. हाँ, गाड़ी छोड़ के भागना ही पड़ता था उसको. भगवान ने अपनी परीक्षा ली. मैं तुम लोग का ड्रोन बचा, तुम लोग किसी और का बचा. यस, कर्मा रिटर्न हो गया भाई. स्पेशल बात ये है कि आज के ब्लॉग में जो कंटेंट निकला है ना, हे सगळं आता घरी जाऊन सांगू आपण फटाफट. घरी जाऊन तुम्हाला आता मी स्टोरी सांगतो. घरी जाऊन आम्ही तुम्हाला स्टोरी हेअरस्टाईल सांगा. खूप सारा कंटेंट झाला इकडे, खूप काही गोष्टी झाल्या इकडे, ते आम्ही तुम्हाला घरी जाऊन सांगू. मेरा फर्स्ट पेपर तो ड्रोन पे था. हाँ, अरे भाई मैं भूल गया था ड्रोन के बारे में. खूपच अंदाज झालाय आम्हाला. पुढचं काय दिसत नाही. आता बघू आम्ही घरी कसे जाणार आहेत. आणि मजा आली. आपल्याला गाड्याला लाईट आहेत. मजा आली ही खरं गोष्ट आहे. मजा आली. आणि ते दादा दिदी जे पण कोणी होते ते वाचले नाही. आम्ही नसतो इकडे आलो ना, जर आमचं इकडे प्लॅन नसता ना यायचा बनला तर मग त्यांचे लागलेले होते. हा भाई, आता बघू काय होतं. तिच्या ह्याच्यावरतून का पॅनिकनेस वरतून. तसं नाही. आणि बाई फसली असती ना. फसली बाई, आज असते. तो घर पे पता चल जाता. नाही पण तिची हवा नाही आता आणि एक दगड अडकलेला आहे. नाही तरी पण ते निघू शकतात. पूर्ण हवा नाही काढली ना आपण. बरं झालं पूर्ण हवा नाही काढली.
ठीक आहे, आता आम्ही जातो इकडून घरी. बाय बाय. कॅमेरा ऑन होते कांड तर आता आम्ही आलोय घरी. तिथे पेरिगोवरून तर तिथे 2 दीदी आणि दादा अडकलेले, त्यांना आम्ही काढलं बाहेर. आणि आम्ही लवकर येणार होतो, पण त्या तिथं वेळ लागला आणि अंदाज आलेला. इकडे आम्ही शूट करायला गेलो ऍक्च्युली. शूट करताना आम्हाला दिसलं एक दादा आणि त्यांची वॉटर लॉगिंग क्रॉस करत होते ते, तर त्याची गाडी अडकली. वॉटरफॉलच्या वरती होते ते लोक, अडकलेले होते ते लोक. टायर अडकलं टायर मध्ये. आम्ही स्वतःहून गेलो. ते तर तुम्हाला दाखवलं मी आणि कंटेंटसाठी. आणि ऍक्च्युली गाडी तर निघाली बाहेर, पण नंतर वेगळा सीन झाला. गाडीमध्ये दगड अडकले. गाडी आम्ही उचलून बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये 2 दगड अडकले. मोठे दगड. टायरच फिरत टायर अंधार व्हायला लागला, पण टायर दगडच नव्हता निघत. दीदी दीदी घाबरलेले. ते दोघं घाबरलेले, त्यांची तर लागलेली. आम्ही थोडी हवा काढली त्या टायर मधून, ते आम्ही बाहेर काढले. आम्हाला पण आमच्या घरातून कोण येत होते तसे तर आता आम्ही आलोय घरी फायनली, आणि इथेच आम्ही ब्लॉग एंड करतोय. हा ठीक आहे, कंटिन्यू. बाहेर गाडी बाहेर काढली आणि ठोकून तो दगड बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण तो निघत नव्हता. तासभर आमचा असाच गेला असेल. सगळं व्ह्यू खराब झालं त्याच्यामुळे. आणि रेकॉर्ड केले. रेकॉर्डिंग चालू बघा. ड्रोन वरती उडत होता आणि खाली आम्ही ते टायर मधून दगड काढत होतो. तो कंट्रोल होता ना, तो कुठेतरी सोडून दिलेला आणि हातात होता हातात बाहेर पडलेला होता तिकडे दुसरीकडे. आणि माझ्या हातात होता, नंतर ठेवला खाली आम्ही, कारण की एकाकडून खाली आल्यावर गाडी एकाकडून निघत नव्हती. एकदाच चुकी होती आमच्याकडून ड्रोन सोबत. ती डबल नसती, ड्रोन आला म्हणून ती दुसऱ्यांदा झाली नसती. दोन दगड अडकलेली टायर मध्ये, तर आम्ही काढली, हवा काढली त्याच्यामधून थोडीशीच हवा काढली. आणि मग एक दगड निघाला, एक अजून पण आतमध्ये. तो पुढच्या ब्लॉग मध्ये बाहेर. जर ते आम्हाला परत भेटले तर आम्ही दुसरा दगड आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला. त्यासाठी आमच्या चॅनलला तुम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला लागेल. बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा, तर तुम्हाला पुढचा दगड नाही निघाला की तुम्हाला दिसेल. आणि चांगलं झालं की आम्ही पेरिगोला गेलो फिरायला. तर आम्ही गेलो नसतो ना, ते दोघं अडकून राहिले असते. दोघंच होतं तिकडे, अजून कोणीच नव्हतं. पूर्ण अंधार आणि स्ट्रीट लाईट पण नाही तिकडे. स्ट्रीट लाईट पण नाही. ठीक आहे, मग भेटूया. एवढंच होतं या ब्लॉग मध्ये. खूप कंटेंट होता फाटेपासून तर बचाव पर्यंत. म्हणजे या ब्लॉगची शिक्षा ही आहे की चांगला करा, तुमच्यासोबत पण चांगलाच होईल. Yes. देवाने आमचा ड्रोन वाचवला, आम्ही त्यांची गाडी वाचवली. येस, चांगल्यासाठी चांगलं होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक अँड सबस्क्राईब प्लीज. Keep it.